विभागाचे अशुभाऊ भंडलकर भाऊंचा यशाकडे आगमन होत आहे. त्याचबरोबर कुलदीप धायबर ते देखील उपस्थित आहेत. भाऊंच्या असणार सगळा मित्रपरिवार या सर्वांचं मी भावी नगरसेवक चषकामध्ये स्वागत करतो. तर विनंती करतो अलिबाग टीम आपण लगेच यशस्वी फिल्डिंग सेट करा आणि जशी मात्र मॅच सुरू होईल यानंतर मी थोडा वेळ थांबेल. तुम्ही पाहत राहा भावी नगरसेवक चषक 2025 आणि यानंतर ऐकूयात किरण येवले यांना. चला दोन्ही पंचांना आम्ही विनंती करतो मैदानाच्या आतमध्ये आपण ताबा घ्या. मॅच क्रमांक दिवस क्रमांक आपण पाहतोय 3 आणि दिवस क्रमांक 3 मधील सामना आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकाचा. जी पहिली क्वार्टर फायनल जी एंड झाली पहिल्या दिवसाची मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत होता. ज्या दोन टीम्सने अगदी पाहिलं तगडा युद्ध एक चांगलं युद्ध करत असताना स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन उर्से मावळ टीमला तिथे मात्र पराभव स्वीकारावा लागला. देवलन संघानं पहिला दिवस गाजवला आणि जर आपण पाहिलं गेलं मित्रांनो नक्कीच आता दुपारचं सत्र थोडंसं शांत पद्धतीने पडलेलं हे मैदान जी मॅचला सुरुवात होती आणि आपण पाहायला गेलं मित्रांनो तर इतकं सुंदर क्रीडांगण देवरोड परिसरामध्ये आपण पाहतोय. दोन्ही टीमचा 12th मॅन मला वाटतं एका टीमचा 12th मॅन आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीमचा 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवून द्या ही विनंती आहे. कारण खेळाडू नवीन आहेत काहींची नावं आमच्यापर्यंत माहीत नाहीये त्यामुळे विनंती असेल 12th मॅन इज कंपल्सरी ओव्हर टू कॉम्बॉक्स. आपण पाहतोय इथे मात्र सामन्याला सुरुवात होती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पहिले षटक घेऊन येत आहेत. बॅटर्सची नावं अजूनही आमच्यापर्यंत माहीत नाहीये. प्लीज 12th मॅन जे सर. ठीक आहे मॅच आपण सुरुवात करूया. 12th मॅन आमच्यापर्यंत बोथ आहेत. प्रमोद पाटील पहिले षटक टाकण्यासाठी सज्ज होत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. आबासाठी पहिलाच बॉल होता. आबाने त्याला आला तसा स्लॉट मध्ये घेतलाय. मिड विकेट दिशेमध्ये दन दन करणारा चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. मिळालेला आबा यांच्यासाठी पहिला खाता खुलणारा चौकार 4 धावा. आबाच्या बॅटमधनं खाता खोलून देणारा एक चांगला चौकार आपण पाहिलाय. तर नेक्स्ट बॉल वरती पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रमोद पाटील यांना. 9 सेकंडला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये निलेश आहेत तयार. परंतु आज मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडूंना इथे ताकदवान राहायचंय. चांगला बॉल पाहायला मिळाला. प्रचंड वेग होता तिथे आपण पाहतो स्लिपच्या दिशेमध्ये चेंडू अडवला जातोय. फेकी थोडीशी खराब अवस्था पाहायला मिळते कारण त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर अगदी पहिल्या दिवसामध्ये जो काही सायंकाळच्या सत्रामध्ये पाऊस झाला त्यामुळे नक्कीच आता मैदान आणखीन कडक झालं असावं आणि काही जागी ओलसरपणा देखील जाणवतो आपल्याला. जर विचार केला मित्रांनो तर एक चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन
भावी नगरसेवक चषक 2025. चांगला बॉल पाहायला मिळालाय तिथे, मात्र आपण पाहतो हो तिथे देखील बंब झाली, थोडस चेंडूने माती खाल्ली आहे म्हणावं लागेल. तिसरा कव्हरच्या दिशेमध्ये चेंडू गेला, एक सिंगल आली आहे, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय, बघता बघता 2 धावा येत आहेत. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला होता आणि 3 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण होत आहेत. या 3 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 8 धावा ज्या धावफलकावरती आहेत. अगदी पाहिलं गेले तर 40+ आज असणारा हा पूर्ण हा जो आपल्याला पाहायला मिळतोय, म्हणजे अगदी 40 ओलांडलेले. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळाला, बॉल बघता बघता सीमारेषेच्या पार जातोय, आर पार फरार, चौकार. थँक्यू डीजे. रिची जितू, निलेश 11, डोंबिवली टीम आणि पीव्हीएन चाकण खेड टीम टॉस करण्यासाठी लगेच यायचंय. आपण टॉस संपन्न करणार आहोत, आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे, थोडंसं सहकार्य ठेवा. लवकरात लवकर तुम्ही कॉमेंट बॉक्सकडे व्यासपीठाकडे आपली पावले वळवा, आपल्याला टॉस संपन्न करायचा आहे. प्रमोद पाटील यांच्यावरती प्रहार आलाय. हो वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो, परंतु इथे आपण पाहतो लेग स्टंपच्या पाठीमागून जाणारा चेंडू व्हाईट बॉल जो मैदानाच्या आतमध्ये कळवला जातोय. इथं आपण पाहिले गेलं तर आबा आज मात्र एका फॉर्म मध्ये खेळतात. पूर्णपणे पाहिलं गेलं तर जणू की एखादा यंग टॅलेंट, एखादा एक अकाउंट खेळाडूच खेळतोय की काय असं वाटतंय, कारण 40+ ते खेळाडू आहेत आणि भरपूर मोठा अनुभव क्रिकेटचा त्यांच्याकडे आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळायचा होता, उलटा पुलटा मारायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. त्या दरम्यान पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न हो पैकी झाली होती, परंतु पंचांनी त्या ठिकाणी कळवलं बायच्या स्वरूपामध्ये आपल्याला एक धाव मिळतीये. संघाला मिळेल 1 धाव आणि एका धावेच्या मदतीने धावफलक हलक्या रीतीनं हळवा रीतीनं पुढे सरसवलं जाते. 14 धावा ज्या धावफलकावरती आहेत. डी इव्हेंटच्या माध्यमातून सुंदर नटलेले हे मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॉन्डलाईन, सुंदर सुंदर दर्जाचे फ्लेक्स देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि अचानक बॉईजने घेतलेलं तंग परिश्रम, कष्ट, मेहनत आणि आज त्यांच्या मेहनतीला नक्कीच फळ, कष्टाचं फळ त्यांना भेटत असताना पाहायला मिळत आहे. आणखीन काय पाहिजे या स्पर्धेला तेच आपल्याला पाहायला मिळत आहे. ओहो प्रचंड वेग, वेगवान, नक्कीच अगदी कोल्हापूरची मिरची सुद्धा इतकी तिखट नसावी, इतका तिखट आणि टेचून मारा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने केलाय, म्हणजेच प्रमोद पाटील यांनी केलाय. लाजवाब प्रकारे पहिले षटक जे संपले गेले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा येत आहेत, त्या 14 धावा, एकही गडी बाद नाही आहे. नेक्स्ट ओव्हर साठी कोण येईल तोपर्यंत ऐकूया थोडासा डीजे ब्रेक. डीजे आपण पाहतो मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये जरी ते जर पाहायला गेलं तर षटक क्रमांक जे संपलं गेलं पहिलं 14 धावा आहेत. देवरोड परिसर पुन्हा एकदा आता जर वातावरणाचा, क्लायमेटचा, नेचरचा, निसर्गाचा विचार केला ना, निसर्गाचा एक नियम आहे आपण पाहतो मित्रांनो, आणि आता केव्हाही वातावरण बदलू शकतं. त्याप्रमाणे गोलंदाजी जर झाली तर क्रिकेटच्या खेळामध्ये केव्हाही एखाद्या समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला गळती लागवण्याचं काम जर गोलंदाजाने केलं तर तिथे फलंदाजी करणाऱ्या टीमला कुठेतरी गळती लागू शकते. त्याप्रमाणेच आहे. आपण पाहिले या मैदानावरती पहिल्या दिवसामध्ये पहिला सामना पाहिला, 55 धावा फक्त वर्सेस टीमला झाल्या, परंतु त्यांनी त्या रोखल्या होत्या दुसऱ्या डावामध्ये. आज काय होणार आहे? आबा ऑन स्ट्राईक होते, परंतु पुन्हा एकदा उलटा पुलटा मारण्याच्या नादामध्ये सुजित करायचा होता, थोडीशी निराशा व्यक्त करतायत. नक्कीच सांगत असेल मनावरती, मला अगदी 1 ते 2 बॉल जरी गेले तरी मी माझ्या आवडतीचा जो फटका आहे तो मारणारच. एक तर आलाय त्यांच्या बॅटमधनं त्याच दिशेमध्ये, परंतु इथे जर पाहिलं गेलं तर आबा आणि इकडनं गोलंदाज आपण पाहतोय प्रशांत. हो चांगला बॉल पाहायला मिळाला, पंचाकडे हलकीशी अपील केली जाते. अमरजीत साठे सर आहेत त्या दरम्यान आपण पाहतोय. नक्कीच सुखरूपरित्या खेळाडू त्या ठिकाणी आबा आहेत.
अगदी टप्पा पडला, बॉल थोडसा बाहेरच्या दिशेने वळला आणि आपण पाहतोय अमर साठे सर त्या ठिकाणी डोळ्यामध्ये तेल घालून उभे आहेत आणि सांगतायत हा खेळाडू नॉट आउट आहेत. बायस कॉल इज लास्ट कॉल. पंचांचा डिसिजन अंतिम आहे. आता चला जास्तीचा वेळ तुम्ही गोळा होऊन घालू नका, कारण जर इथे जर एकेका मिनिटाला महत्व आहे, कारण असंच झालं होतं पहिल्या दिवशी. फक्त काही खेळाडूंनी ऐकलं नाही, परंतु 6 षटकांची मॅच झाली आणि पुन्हा एकदा मेघराजा त्या ठिकाणी बरसला होता. त्यामुळे आपण पाहतोय वेळ वाचवा, आजची मॅच आजच संपवा. बघूया काय होणार मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येत आहेत प्रशांत. हो, पुन्हा एकदा रिव्हर्स मारायच्या नादामध्ये होते. आपण पाहतोय आबा यांच्या बॅटवरती चेंडू येत नाहीये. पुन्हा एकदा इथे मात्र वारंवार चेंडू डॉट निर्धाव आणि निर्धावच आपल्याला पाहायला मिळते. लागोपाठचा तिसरा चेंडू डॉट आहे. प्रशांतची कामगिरी मनमोहक आहे आणि मन जिंकणारी आहे. हो, यावेळेस पूर्णपणे बोलवून खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे काय आंबाने 3 चेंडू जरूर निर्धाव खेळले, परंतु चौथ्या चेंडूवरती अग्रेसिव्ह बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु तिथे काय अग्रेसिव्ह झाले आणि सरळ थेट हातामध्ये जेवून बसले कॅच. विकेट आली, फलंदाज बाद. आपण पाहतोय आरसी ग्रुपचे असणारे संघमालक आता त्यांचं सेलिब्रेशन आपण पाहतो. जेव्हा चेंडू हातामध्ये विसवला ना रागेश दादांच्या, तेव्हा नक्कीच आपण पाहतो संघाचे ते टीम होणार आहेत. आणि जर संघ मालक देखील टीमला एवढं मोटिवेट करत असेल, एवढं मोठं भक्कम साथ देण्याचं, पाठिंबा देण्याचं काम करत असेल ना, तर ते इन टीम आपल्याला जर एवढं चांगले प्रयत्न एफर्ट्स करत असताना दाखवतायत ना, नक्कीच तुम्ही क्रिक लाईव्ह डॉटिंगच्या माध्यमातून पाहू शकता रिप्ले ऍक्शन मध्ये. असे आमचे असणारे राकेश दादा चव्हाण आहेत. अगदी दूरवरचा पल्ला गाठत अलिबाग पुण्यावरनं एवढा मोठा पल्ला गाठत इकडे आलेले आहेत. त्यांना माहित आहे एक विजय किती आपल्या नावाचा इकडे चर्चा करून जाईल. येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुमच्या भेटीसाठी मोठमोठ्या स्पर्धा या मावळ तालुक्यामध्ये भरणार आहेत. हा तर फक्त स्टार्टअप आहेत आणि उमेश सर सांगतीलच येणारा काळ आणि वेळ या मैदानावरती आणखीन मोठमोठ्या स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येणार आहे. चांगला बॉल पाहायला मिळालाय मैदानाच्या आतमध्ये. लॉंग ऑनच्या दिशेमध्ये चेंडू निघालाय. धन 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 करत ग्रीन ग्रासला गुदगुल्या केल्याय. तिथे बॉल सीमा रेषेच्या बाहेर आलेला भावी नगर चषक चषकाचा एक ब्रँडेड चौकार. आपण पाहतोय चौकाराच्या मदतीने धावबलकावरती धावा येत आहेत. त्यात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो स्कोर कार्ड वरती 18 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. थोडस आता मात्र नवीन बॅटर्स कडे आपण नजर टाकूया. साई जो बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील, तर साई यांना देखील कमबॅक करायचंय, धावा बडवायच्या. दुसरं षटक सुरू आहे. 18 आहेत धावबलकावरती. हो, यावेळेस पाहिलं की थोडस पाठीमागे व्हायला तिथे मात्र भाग पाडलं, झोकायला लावलं शरीराला आणि थोडसा उसळ घेणारा चेंडू आपण पाहिलाय. निर्धाव आलाय. षटक क्रमांक दुसरं संपलं गेलंय. एक गडी बाद झालाय. धावबलकावरती 12 चेंडू मध्ये 18 आल्यात. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी. किती येणार हे देखील पाहायचंय. कशा रीतीने आता मात्र आपण पाहतो धावेंचा इथे पाऊस पाडला जाणार की पाऊस राजा येणार हे देखील बघायचंय. इथे वेळ वाचवणं देखील महत्वाचं आहे. काल देखील आम्ही पाहिलं रवी गुलेचा एक बेसनेल टावर षटकार, एवढा दूरवरचा षटकार, हाईट कम फाईट ज्यादा, परंतु आज षटकारांची उदाहरण तितकीच आम्हाला देखील पाहायला मिळाली आहे सकाळच्या सत्रापासून. पिंट्या पाटील नक्कीच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. जर आपण पाहिले गेले तर अलिबागच्या दिशेने नक्कीच पाटील हे नाव नक्कीच प्रामुख्याने घेतले जातं आणि भरपूर त्या ठिकाणी आपण पाहतो. या दरम्यान चांगला फटका खेळलाय जरूर. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत आहेत दूरवरनं, चेंडू अडवतायत. एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला. बघता बघता 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जात आहे. धावबलकावरती येत आहे त्या तब्बल 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता हाणामारी सुरू करावी लागेल, कारण इथे मात्र 5-5 षटकामध्ये तब्बल आज
60 ते 70 धावा होत असताना पाहिल्यात, 80 देखील झाल्यात. यावेळेस देखील चांगला बॉल लॉंग ऑफच्या दिशेमध्ये स्टॉप करण्यामध्ये यशस्वी राहत आहेत फिल्डर. तिकडं एकच सिंगल मिळते, सिंगल धावेवरती समाधान मानावं लागतंय. पिंट्या पाटील आम्ही पाहतोय कलेक्ट करत असताना चेंडू आम्हाला पाहायला मिळाले जरूर, परंतु आता प्रश्नचिन्ह उभं राहिले. एकेरी दुहेरी धाव्यानं डाव सांभाळला जातोय, जो डाव कोलमडून द्यायचा नाहीये आणि एका एका धाव्याने तर पुढे जायचंय हेच मात्र आता माहित आहे पिंट्या पाटीलला. कारण एखादा बिगिट आला तर स्कोर कार्ड पुढे निघून जाईल, परंतु आता काय होणार. चांगला बॉल पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेमध्ये चेंडू जातोय, तिकडे क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव मिळते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, धाबाची संधी देखील निर्माण होईल, परंतु तिथे मात्र नकार कळवतायत. आणि दरम्यानच्या कालावधीत आपण पाहतोय धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. एकाच्या मदतीने वाढ होतीये 22 रन्स ज्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस बॅटची कडे घेऊन चेंडू बॅकवर्ड क्षेत्रामध्ये निघालाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय संघ मालकांचं, क्षेत्ररक्षण संघ मालकांचं एफर्ट्स, राकेश चव्हाण साहेबांचे इथे मात्र कष्ट, परिश्रम, मेहनत, जिद्द, चिकाटी. आणि तुमच्याकडे हे जर 3 गुण असेल ना तर तुमचा विजय कोणी हिरसावून घेणार नाही, या युक्तीप्रमाणे आपण पाहतो. यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळतोय. पिंट्या पाटीलचं कौतुक करावं लागतं. इथे मात्र या गोलंदाजाने प्रत्येकाला मोहित करून ठेवलंय. आणि इथे आपण पाहतोय आज मात्र 40+ क्रिकेट खेळत असताना, क्रिकेट नुसतं खेळत नाही तर क्रिकेट जगतात. क्रिकेटचा वेट रक्तामध्ये आहे आणि ती ताकद मनगटामध्ये आहे. हो, पुन्हा एकदा दादा पटकण्याचा प्रयत्न, परंतु लगेचच इकडनं अमर साडे सर सांगत असेल गोलंदाजाला नक्कीच पण भाऊची घोषणा दी आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि नक्कीच इथे जर पाहायला गेलं ना मित्रांनो तर आपण पाहतोय पिंट्या पाटील यांचं षटक सुखरूप रीतीने संपन्न झालं. या षटकामध्ये विचार केला तर धावा खर्च झाल्यात फक्त 5 धावा आणि एक लाजवाब प्रकारची गोलंदाजी पिंट्या पाटील यांची राहिली. षटक संपली जात आहेत. 3 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि धावफलकावरती धावा बनवल्या जात आहेत फक्त आणि फक्त 23. एका गड्याला बाद केलंय. वैभव गोलंदाजी मार्क वरती आलाय. आपण पाहणार आहोत वैभवला. नक्कीच आता वैभवची गोलंदाजी कशी असणार हे देखील आपल्याला बघायचंय, कारण कमबॅक करून देणारी गोलंदाजी आता महत्वाची असणार आहे. कारण इकडे जर पाहिलं गेलं, विचार केला तर आपण पाहतो चला यानंतर होणारी जी मॅच आहे, मॅच क्रमांक 3 आपण पाहतोय रिची जितू निलेश 11 डोंबिवली यांच्या विरोधामध्ये पीव्हीएन चाकण खेड. हो, यावेळेस चांगला आडवा बाटन फटका समोर सजवलाय, समोरच्या बाजूस तिकडे चुकी झालीये. क्षेत्ररक्षकाकडनं कॅच सुटलाय जरूर. दरम्यान आपण पाहतोय त्या ठिकाणी एक सिंगल साधा सोपा झेल मिस केलाय. या झेलची किंमत येणारा काळ आणि वेळेस सांगून जाईल. जर तो खेळाडू आपण पाहतोय निलेश जर स्फोटक असेल तर तो धावा बनवणार, हरकतच नाही. क्रिकेटमध्ये भरपूर वेळा झालाय असंच, एकदा नव्हे दोनदा नव्हे तर भरपूर वेळा, अनगिनत वेळा झालेला आहे. ज्याचे ज्याचे तुम्ही कॅच सोडलेत ना तो खेळाडू तिथे मात्र चमकलाय. यावेळेस देखील मिस्टर स्टोक चेंडू हवेमध्ये होता, परंतु तिथे मात्र विकेट किपर खूप दूरवरती राहत आहेत. प्रसाद यांना आम्ही पाहतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं गेलं तर इथे मात्र फेक थेट वरच्या इष्टीकडे झाले असते तर कलेक्ट कुठेतरी विकेट मिळाला असता, परंतु तिथे थोडस कॉम्बिनेशन त्यांचं पाहायला मिळत नाहीये. तिथे देखील धावा खर्च झाल्यात आणि धाव्यांच्या मदतीने धावबलक पुढे सरसवलं जात आहे. धावबलकावरती धावा येत आहेत त्या 26 धावा ज्या धावबलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दरम्यान चांगला चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये खेळून तर काढला गेलाय. दरम्यान इथे एक सिंगल तिथे देखील क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळतंय आणि इथे आपण पाहणार आहोत 2 धावा त्या ठिकाणी मिळतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे. खेळाडू आज थोडस मोठ्या फटक्यांपासून वंचित राहत आहेत, परंतु एकेरी दुहेरी धावांवरती जास्त भर देत आहेत. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने मॅच जी सुरू आहे ना पीके अँड सन्स डोंबिवली यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय
RC ग्रुप अलिबाग. नक्कीच आपण पाहतो मित्रांनो, अलिबाग म्हटल्यानंतर आठवण होते ती समुद्र किनाऱ्यांची, परंतु आज इकडनं फक्त षटकार चौकारांची फटकेबाजींची आठवण करून देऊन जाणार आहेत अलिबागकर. परंतु इथे जर पाहिलं गेलं ना, एकेरी दुहेरी धावपलक फक्त पुढे नेण्याचं काम जे सुरू आहे, धावपलकावरती आतापर्यंत 30 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आहे. यावेळेस इथं मात्र परफेक्ट बॅट वरती मिडल तर होऊ शकला नाहीये चेंडू, आणि इथे काय उंची भरपूर घेतली, लांबी घेऊ शकत नाहीये, सरळ जाईल चंदूच्या हातामध्ये. विकेट आलीये, फलंदाज ओयुटी आउट माघारी. चला पुन्हा एकदा विनंती केली जाते टॉस करण्यासाठी. रिची जितू निलेश 11 डोंबिवली यांच्या विरोधामध्ये PVN चाकण खेड टीम टॉस करण्यासाठी यायचे लगेच भावांनो. भरपूर वेळा तुम्हाला बुकार झालाय, आधीच खूप उशीर झाला आपल्याला, त्यामुळे विनंती असेल टॉस करण्यासाठी आपण लगेच या. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजाला आम्ही पाहतोय, इथे मात्र पाहायला मिळत आहेत वैभवला यश आलंय. हो यावेळेस देखील भरपूर शपथ झाले होते, इष्टा सोडून पुढे गेले होते, परंतु वैभवला तेच पाहिजे होतं, त्याने तो कव्हर शोधला बरोबर, आणि इथे इष्टा उद्ध्वस्त केला. बेल्स अलीकडे हवेमध्ये पडल्या, आणि इथे ती बाद फलंदाज ओयुटी बॅक टू बॅक टू बे चल मे बी आया जिएंगे तो साथ साथ और जाएंगे तो साथ साथ, असंच काहीतरी होत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. फलंदाज बाद. नक्कीच आपण पाहतोय इथे मात्र एक टीम कुठेतरी अडचणीत चालली आहे. नेहमी आपण पाहतो अशी संकट येत असतात. अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास. अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळं व्यवस्थित होईल. आता व्यवस्थित करायचं असेल ना बॅटर्स, तर मोठे फटके खेळणं गरजेचंच आहे. प्रशांत मोरे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आलेत, आणि इथे मात्र एक चांगला मोठा फटका या बॉल वरती आपण पाहतोय. बघता बघता चेंडू सीमारेषेच्या जवळ जाऊन अडलाय. अगदी आशा सोडल्या होते की काय हा बॉल सीमारेषेच्या पार जाईल, परंतु तिथे आपण पाहतोय धावबलकावरती धावा ऍड होतील खात्यावरती, आणि तत्वरती धावबलक 5व्या षटकामध्ये 32 या आकड्यावरती. आधीच जे काही नियम आहे ते कॅप्टन पर्यंत तुमच्यापर्यंत सांगितलेलं आहे. टॉस साठी आम्ही 2 ते 3 वेळा पुकार केलेला आहे. पुन्हा एकदा विनंती करतो, रिची जितू निलेश 11 डोंबिवली यांच्या विरोधामध्ये PVN चाकण खेड शेवटचा आणि अंतिम पुकार आहे. टॉस करण्यासाठी तुम्ही लगेच या. ओहो यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळाला. हळवा रीतीने चेंडू नक्कीच खेळून काढला गेलाय. मिड विकेट मध्ये चेंडू जातोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धाब्याचा कसला पर्यंत हो धडपड पाहायला मिळाली. क्रीजवरती थोडीशी घसरगुंडी होत असताना पाहायला मिळते आपल्याला निलेश यांची. दरम्यान जर विचार केला मित्रांनो, तर आज आपण पाहतो कलियुगामध्ये प्रत्येक जण आता माणसाकडे ज्या युक्तीप्रमाणे जात असतो ना, ती युक्ती देखील खूप महत्वाची आहे. तुमचा स्वभाव. चांगला बॉल पाहायला मिळालाय. फटका तर खेळलाय तिकडे क्षेत्ररक्षक दूरवर्ण चेंडू पर्यंत पोहोचताय. दरम्यान इथे पाहायला गेले तर एक सिंगल मिळाली. दुसऱ्या धावेसाठी धाव घेण्याचा प्रयत्न राहिला निलेश. ओ दमले असावे, कुठेतरी कमतरता पाहायला मिळाली त्यांच्याकडे, आणि इथे काय जाईल माघारी. विकेट जाईल निलेश यांची. फलंदाज धावबाच्या स्वरूपामध्ये आउट.
पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत विकेट आहेत त्यांना पाहायला मिळाली. निलेश माघारी जात आहेत परंतु त्यांची आता जागा भरून घेण्यासाठी इथे टीमला कुठेतरी पाठिंबा देण्यासाठी नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. विकी नक्कीच आपण नक्कीच या कलियुगातील स्वभावाबद्दल अनेक अनेक क्रिकेट क्षेत्रामध्ये असे दिलदार मनाचे माणसं आम्हाला भेटत गेली आणि नक्कीच आपला स्वभाव हा सूर्यासारखा ठेवा. सूर्याला उगवण्याचा अभिमान नसतो आणि मावळण्याचा अपमान नसतो. नेहमी लक्षात ठेवा, जगायचं तर सूर्यासारखं जगा. आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज तयार झालेत. हो हो, शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. दरम्यान इथे पाहिलं गेले तर चेंडू उडवला जातो बागवड दिशेने. चेंडू निघालाय. हो, त्या दरम्यान आपण पाहतोय इथे चेंडू अडवण्याच्या प्रयत्नामध्ये होते परंतु इथे मात्र आपण पाहतोय चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारेषेच्या पार. चौकार, 4 धावा. या दरम्यान चांगला चेंडू पाहायला मिळालाय. तिथे मात्र स्ट्राईक सोडण्याचा प्रयत्न राहिलाय आणि इथे देखील पाहिले गेले तर धावबाच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतील विकी. परंतु अजय स्वतःकडे आता धाव मात्र आपण पाहणार आहोत. स्ट्राईक ठेवील आता या षटकातील. आता पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू असणार आहे. आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अगदी पाहिले गेले तर उमेशजी नायडू यांच्यावरती नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे आशुभाऊ आहेत. आशुभाऊंची उपस्थिती आम्हाला लाभली होती. आशुभाऊंचं देखील आम्ही मनापासून कौतुक करतो. हे क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आहे. क्रिकेटसाठी आपला जीवन समर्पित करणारं आणि क्रिकेटवरती प्रेम कसं करायचं, किती करायचं हे नक्कीच आशुभाऊंकडून शिकणं गरजेचं आहे. आणि एक चांगलं व्यक्तिमत्व क्रिकेट क्षेत्रामध्ये भेटलेलं आहे. आपण पाहतो पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात तयार आहेत. या दरम्यान विकेट करण्याचा प्रयत्न होता. दरम्यान इथे जर पाहायला गेलं तर फटका तिथे मात्र फसलाय. विकेट आली आहे शेवटच्या बॉलवरती. टार्गेट ठेवलंय फक्त आणि फक्त 40 धावसंख्येचं. पाहूया किती षटकामध्ये आता ते कंप्लीट केलं जाणार. 5 षटकांची मॅच आहे परंतु इकडनं खूप स्फोटक फलंदाज आहेत. कशा रीतीने टार्गेट चेस केलं जाईल ऐकूया थोड्याच वेळामध्ये.
चला पुढे एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे क्रिकेट खेळामध्ये. आणि आपण पाहतोय आमचे मावळभूषण आनंदजी चव्हाण सर देखील उपस्थित होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आपण पाहिलं गेलं तर मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये आता जर पाहणार आहोत, अमर साठे सरांना एका बाजूनं, साठे स्पोर्ट्सचे ते मालक आहेत. एखाद्या व्यक्तीचा आपल्यावरती असणारा जीव, जरी त्याने जर आपल्यासाठी एखादे दोन शब्द अपशब्द वापरले तरी हरकत नसते, परंतु तेथे मात्र ती समजूत घालणारे असते. आपण पाहतो अमरजीत साठे सर कित्येकदा आमच्या पाठीवरती एक खंबीर नेतृत्वाने हात ठेवून उभे असणारे, एक बॉल द्या अजून एक विजय, असं व्यक्तिमत्व पुणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय अमरजीत साठे यांचं नाव घेतलं जातं. पंचांच्या भूमिकेमध्ये मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी गाजवून सोडलेल्या आहे. कित्येक वर्ष क्रिकेट खेळ देखील गाजवलेला आहे. आणि इकडनं आम्ही पाहतोय मावळ भूषण या किताबाने सन्मानित मोठमोठ्या स्पर्धा खेळणारा खेळाडू आनंद चव्हाण यांना आम्ही पाहतोय. आता त्यांचं देखील 40+ देखील आम्हाला खेळ पाहायला मिळेल. परंतु मित्रांनो, जर पाहिलं गेलं तर डावाला होईल सुरुवात. सेकंड इनिंग आणि दुसऱ्या डावामध्ये आपण पाहतोय इथे मात्र गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे गोलंदाजाला विकीला, तर ऑन स्ट्राईक प्रसाद, तर नॉन स्ट्राईक इनला पिंट्या पाटील यांना आम्ही पाहतोय. आणि इकडनं पाहतोय, चला मॅच सुरू करा लवकरात लवकर. मैदानाच्या आतमधून जाणाऱ्या ताईंना विनंती आहे, थोडस बाजूने दा. हो हो, थोडासा गतीपरिवर्तक बॉल होता प्रसाद पाटील यांच्यासाठी. आणि नक्कीच तिथे मात्र आपण पाहतोय गोलंदाजाचं कौतुक करावं लागतंय विकी यांचं, त्याला थोडस फसवण्यामध्ये तो यशस्वी राहिला. त्याने देखील आपण पाहतो प्रसाद पाटील तो देखील इतका चाणक्य पद्धतीने ढकलून दिला ना, की असं वाटलं की फक्त तिथे एक सिंगल घेऊ, एखादी धाव मिळू. आणि त्याच प्रकारे नक्कीच प्रसाद पाटील यांनी चांगल्या प्रकारे चाणक्यरीतीने तो चेंडू करून दिला. हो, यावेळेस देखील चांगला फटका आहे की आतमध्ये बॉल ढकलण्याचा प्रयत्न राहिलाय, दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत. एक सिंगल आली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, फेकी थोडीशी सुंदर पाहायला मिळाली आहे, थोडीशी उशीर आली आहे, थोडी लवकर आली असते ना तर फलंदाज वाद झाला असता. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रसाद पाटील आणि पिंट्या पाटील दोन धावा पण पूर्ण करतायत. या दोन धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे 3 या आकड्यावरती. हो, यावेळेस देखील पाहिले गेले तर स्लोअर चेंडू होता, पॉईंटच्या दिशेमध्ये ढकलण्याचा प्रयत्न राहिला, दूरवर्ण क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, पाठमोरे झालेत, परंतु बॉल सीमारेषेच्या लगत अडवला गेलाय. एक धाव झाली, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला, तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला. आणि सुरेख गुड रनिंग द बिटवीन असं म्हणावं लागतंय, कारण बघता बघता 3 धावा ज्या धावफलकावरती पळून पूर्ण होत आहेत. मित्रांनो, 40+ झाल्यानंतर 3-3 धावा धावणं थोडस कठीण असतं, परंतु त्या देखील त्यांच्याकडनं धावतायत. अजून किती आणि कसं क्रिकेट पाहायचं प्रसाद पाटील आणि पिंट्या पाटील यांच्याकडनं. अगदी आपण पाहतोय थोडस असं म्हणतात 40 ओलांडले की शरीर थकतं, त्याचप्रमाणे आपण पाहतोय आता इथे मात्र ह्यांच्याकडे जर पाहिलं ना असं वाटणार नाही की यांचं शरीर थकलं असेल. दोन्ही टीम तुम्ही डगआउटचा ताबा घ्या यानंतर होणाऱ्या मॅचचा. लगेच तुम्हाला आतमध्ये टॉस कोणी जिंकलाय? चाकणखेड टीमनं टॉस जिंकलाय, फिल्डिंग करायची, तुम्ही तयार आहात, तुम्हाला जशी मॅच संपली जाईल तसं लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचंय. आपण पाहतोय धावबळकावरती वाढ होते, एका धावेच्या मदतीने जे स्कोर कार्ड वाढतंय 7 या आकड्यावरती. यावेळेस बॅट्सची गडा आहे, तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न चालला होता, परंतु तिथे मात्र थोडस कॉम्बिनेशन गणित जुळत नाहीये. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पहिले षटक जे संपलं गेलंय, 8 धावाच्या धावबळकावरती आहेत. टार्गेट राहिले, समीकरण राहिले शेवटचे 24 चेंडू आणि 32 धावा.
आपण पाहतोय स्कोर कार्डावरती 8 धावा आहेत. 24 चेंडू मध्ये 32 धाव्यांची गरज आहे. आणि आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज अरुण गायकवाड जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अरुण गायकवाड यांचा बॉल पिंट्या पाटील यांच्यासाठी पडतोय. दरम्यान इथे गर बिंगणारा चेंडू आपण पाहतोय. एक धाव देऊन जाईल आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक मात्र पुढे सरसवलं जातंय. 9 धावा म्हणजे दोघेही तोड उत्तर समान ताकद दाखवतायत. एकाबद्दल बोलायचं नव्हे तर दुसऱ्याबद्दल बोलायचं असं देखील झालंय. कारण इथे आपण पाहतो मित्रांनो, जेव्हा तुमच्या पराभवाची चर्चा केली जाते ना, तेव्हा तीच खरी वेळ असते सुरुवात करून दाखवण्याची. प्रसाद पाटील साठी बॉल होता. पाटलांची पाटीलगिरी इथे चमकली आहे. बॉलला फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. प्रसाद पाटील सांगत असेल या आधीच्या मॅच मध्ये लांबच लांब मारलेत, आणखीन एक लांबच लांब मारलाय. मोठा षटकार, 6 धावा. पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत षटकार जो मैदानाच्या आतमध्ये वसूल झालाय प्रसाद पाटील यांच्या बॅट मधनं. एवढा लांब मोठा फटका आपण पाहिला अरुण गायकवाड यांच्या गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा आक्रमक बॅट. त्याचप्रमाणे थोडस खेळायचं होता बॉल, थोडा बॅटच्या आधी निघून गेलाय आणि ते चेंडू पाहायला गेलं तर डॉट येताना जो पाहायला मिळेल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. कामगिरी केली जाते सुरेख. कमबॅक जेव्हा तुमच्यावरती फटके पडतात ना, तेव्हा चेंडू एखादा दुसरा निर्धाव टाकणं म्हणजे कमबॅक आहे. पुन्हा एकदा चांगला फटका खेळाय जरूर मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. दरम्यान एकच सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा कसलाही प्रयत्न होणार नाहीये. एका धावेच्या मदतीने वाढ होतीये. 16 धावाच्या धावफलकावरती आहेत. आमचे सचिन सर मुख्य लाईव्ह टेक्निशियन यांचं देखील आम्ही कौतुक करतो. आमचे कॅमेरामॅन गणेश यांचं देखील कौतुक आहे. लाईव्ह स्कोरर विजयजी साबळे यांचं देखील मनापासून आभार. हो या दरम्यान इथे जर पाहिले गेले तर स्लोअर वन सोडून देण्यामध्ये पिंट्या पाटील यशस्वी राहत आहे. परंतु हा बॉल सुरेख आहे. चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट ऑनलाईन निर्धाव आलाय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. या दरम्यान फटका तर सुंदररित्या खेळला मिडविकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. एकच सिंगल येईल. थेंबे थेंबे तळे साचे या युक्तीप्रमाणे आता एकेरी दुहेरी एखादा मोठा फटका आल्यानंतर काहीच हरकत नाही असं दाखवत आहेत आणि अशा साध्या सोप्या रीतीने खेळ चालू आहे. शेवटचे बॉल शिल्लक राहिलेत 18 आणि विजयासाठी 23 धावेची गरज आरसी ग्रुप अलिबाग यांना. दोन्ही टीम्स तुम्ही तुमचं डगआउट चॉईस केले का? तुम्ही डगआउट मध्ये लगेच साभा घ्या, कारण इथे आपल्याकडे वेळ कमी आहे. साखरखेड टीमनं टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला लगेचच मैदानाच्या आतमध्ये यायचं, याची तुम्ही नोंद घ्या. जशी मॅच संपेल, जसा हा डाव संपेल, लगेच तुम्हाला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मैदान जे काही पावसाचे नियम आहेत ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो. पाऊस जर पडला थोडा वेळ आपण त्याची वाट पाहणार. जर जास्तीचा पडत असेल तर ती मॅच आहे त्या ठिकाणी बंद करून आपण दुसरी मॅच सुरू करणार आहोत आणि ती 1 ते 2 ओव्हरची असेल. ती रबर बॉलवरती खेळवली जाईल, याची तुम्ही नोंद घ्या. जर थोडासा तुरळक झाला तर टेनिस बॉलवरती तीच मॅच तिथून कंटिन्यू केली जाईल. आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज बॉबी. हो बॉबीचा सुरेख चेंडू आपण पाहतोय. दरम्यान इथे फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवर्ण चेंडू पर्यंत पोहोचतायत. एक सिंगल मिळाली आहे. प्रसाद पाटीलचं कौतुक करावं लागतंय. अगदी 40 ओलांडली तरी अगदी शरीरयष्टी इतकी भक्कम आहे किंवा गरकन फिरते ना, अगदी नजरेचा समोर खेळाय. रायगड पोलीस म्हणून ज्यांची ओळख आहे, असं म्हणतात ना, संकट काळी धावून येतात त्यांना तर महाराष्ट्र पोलीस बोलतात आणि नक्कीच रायगड पोलीस आहेत ते. त्यांचं देखील आम्ही कौतुक करतो.
या दरम्यान आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे देखील आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा एक धाव आली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आणि आरोग्य सुदृढ असेल ना, त्या मागचं एकच कारण आहे, फिटनेस. तुमचा फिटनेस कसा आहे, तुम्ही धाव कशी घेता, तुम्ही रनिंगला स्टार्टअप कसा घेता, याच्यावरून माणूस लगेच ओळखला जातो त्याच्या फिटनेसचा. यावेळेस पुन्हा एकदा गॅपमध्ये मारण्याच्या प्रयत्नामध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे. वा, प्रसाद पाटील यांचं कौतुक करावं लागतंय, पोलीस साहेबांचं कौतुक करावं लागतंय. बॉल सीमा पार, हा आलाय चौकार. शेवटची मॅच राहिली आहे, 14 बॉल आणि 14 धावांची गरज. बॉबीच्या गोलंदाजीवरती आता फटके यायला सुरुवात झाली आहे. बॉबीला कमबॅक करावं लागेल, विकेट मिळवावी लागेल एखादी दुसरी. ओहो, ज्याची चर्चा करत होतो, प्रसाद पाटील टिक्के खेळणे वाले खिलाडी आहे, लेकिन इथं काय झालं पाहिलं का तुम्ही. अगदी प्लेसमेंट सन्मान द्यायचा होता, परंतु बॉबीनं इकडनं बोलायला सुरुवात केली. एखाद्या दुसऱ्या विकेटची गरज होती ना, तेच केलंय बॉबीनं. लेग स्टंप उद्ध्वस्त केलाय, दूरवरती फेकून दिलाय आणि ते फलंदाज होईल आउट, बाद. चला बॅटर्स थोडीशी घाई करा, लवकर या, झटपट या, आपल्याकडे वेळ कमी आहे. आपण पुन्हा एकदा पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती जर विचार केला तर बॉबीला यश मिळाले आणि ते यश संपादन करत असताना तो आज मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगली कामगिरी करतोय. आता संघ कुठेतरी पाहायला मिळेल, अडचणीत येणार की काय, परंतु अजूनही चेंडू भरपूर आहे. अगदी आपण पाहतोय उमेश सर, पाहिले गेले तर ताथवडे परिसरामध्ये पाऊस खूप जोरदार सुरू झालेला आहे, त्यामुळे आता अगदी ताथवडे काही लांब नाहीये. विकासनगरचा पल्ला सोडल्यानंतर लगेच ताथवडे येतं, त्यामुळे थोडीशी घाई करा मित्रांनो. या दरम्यान चांगला चेंडू पाहायला मिळतोय, परंतु पिंट्या पाटीलनं थोडीशी घाई केली आहे आणि त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न ठेवलाय. धाव मिळाली आहे, धाव मिळताच क्षणी एक छोटी धाव उचलली आहे. डबल कव्हरती आपण पाहतोय, धाव्यांची वाढ होतीये. षटक संपलं जाईल तिसरं. 18 चेंडू मध्ये आल्यात 27, उर्वरित 12 बॉल आणि 13 धाव्यांची गरज. आता पाहू या मैदानाच्या आतमध्ये कशा रीतीने कंप्लीट केली जाईल. आपण पाहतो मित्रांनो, इथे जर पाहिलं गेलं ना, तर मैदानाच्या आतमध्ये आम्ही पाहतोय स्कोर कार्ड वरती जर पाहिलं गेलं तर धावा आल्यात आतापर्यंत आपण पाहणार आहोत. कमबॅक करावं लागणार आहे, इथे स्वतःला मोटिवेट करावं लागणार आहे, सांगावं लागणार आहे. धावा थोड्याशा आता कमी राहिल्यात, 12 चेंडू मध्ये 13 आहेत. घाई करावेच लागणार आहे. तातवडे परिसरामध्ये खूप मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे उमेश सर, त्यामुळे आम्ही वारंवार सूचित करतो खेळाडूंनो. आपण पाहतोय मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये जर इथे पाहिलं गेलं ना, तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज षटक क्रमांक 4 मध्ये येत आहेत. कोमल येत आहेत, संघाचे ॲज अ कॅप्टन कर्णधार आहेत. प्रशांतसाठी चांगला वेगवान बॉल पाहायला मिळालाय. अगदी पाहायला गेलं तर बॉल जेव्हा रिलीज व्हायच्या आधीच त्यांनी दाखवलं होतं आम्ही डावखुरे फिरणार आहोत जरूर, फक्त तो कनेक्ट होणं गरजेचं होतं. याच प्रकारे सर्वाधिक लांब काल सचिनजी निंबाळकर साहेबांनी एक मोठा फटका मारलेला आहे.
या दरम्यान इथे मात्र पळून खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय एक सिंगल मिळाली आहे. आता थोडीशी जबाबदारी पिंड्या पाटील यांना देखील घ्यावी लागेल. शेवटचे चेंडू राहिले 10, विजयासाठी 12 धाब्यांची गरज. सामना होता कुठे आलाय कुठे. आता मेघराजाचे काळे काळे बदललेले रंग आपल्याला दिसत आहेत, परंतु हे रंग रूप कोणाचं दिसणार, काय होणार हे देखील पाहायचंय. हो यावेळेस काय पिंट्या पाटील, बस काय भावा, मिळाल्यात 6 धावा. षटकार. यावेळेस देखील पिंड्या पाटील थांबणार नाहीये. बॉल निघालाय सीमारेषेच्या जवळपास जाऊन पोहोचलाय बाहेर. चौकार, 4 धावा. बॅट्समॅन रेडी राहा. विनंती असणार आहे लगेचच आपण पाहतोय मॅचला जी सुरुवात करणार आहोत. आणि इकडे आम्ही पाहतोय पीव्हीएन साकनखेड टीम. लगेच तुम्हाला आतमध्ये यायचं. हो तिथे मात्र आपण पाहतोय चांगला ड्राईव्ह केला होता दरम्यानच्या कालावधीमध्ये. इथे जर पाहिलं गेलं धावा शिल्लक राहिल्यात फक्त 7 बॉल मध्ये 1 धाव. आणि मला असं वाटतंय आजच्या दिवसभरातील दुसरा संघ म्हणजे पहिला संघ जो आहे दुसरी मॅच खेळतोय आणि विजय होतोय. संघाचे संघ मालक आहेत राकेश जी चव्हाण साहेबांचा संघ जाऊन पोहोचतोय आरसी ग्रुप अलिबाग इनटू द क्वार्टर फिनाले. आणि आजच्या दिवसातील पहिला संघ ठरेल, परंतु यांच्या समेत कोणाशी लढत होईल थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होईल. चला लगेच या. पीव्हीएन ग्रुप चाकणखेड टीम, जास्तीचा वेळ मित्रांनो घेऊ नका. बॉल द्या जुने आणि नवीन बॉल इकडनं घेऊन जा.